दुसरं जे षडयंत्र आहे ते याच्यापेक्षा घातक आहे. आणि ते षडयंत्र असं आहे की मुलांना धर्मांध बनवत पुढे जायचं. त्यांना सण, तुम्ही गंमत बघा, गेल्या 2 महिन्यामध्ये आपल्या पुण्यातली तरुण मुलं काय करत होती, तर ती नदीच्या सर्व किनाऱ्यांवर आणि ज्या काही मोकळ्या जागा आहेत त्या सर्व जागांवर ढोल वाजवत होती. इंजिनिअरिंगची मुलं ढोल वाजवत होती, कॉमर्सची, आर्ट्सची, विविध विज्ञान शाखांची मुलं तिथं ढोल वाजवत होती. आणि ती ढोल जीवाच्या अंगात त्यांनी वाजवत होती. आणि ती ढोल कशासाठी वाजवत होती, तर ही आमची संस्कृती आहे. ज्या संस्कृतीमध्ये मानवता नाहीये, ज्या संस्कृतीमध्ये विज्ञान नाहीये, ज्या संस्कृतीमध्ये या देशाला जोडण्याचा धागा नाहीये, ती संस्कृती आम्ही नाकारतो. आम्हाला ती मान्य नाही. मगाशी तुम्ही म्हणलात की देश जळतोय. सबनीस सर, देश जळत नाहीये, देश जाळला जातोय. मणिपूर वर्षभर होऊन गेले तरी जळतंय, ते थांबत नाहीये, त्याची आग विझत नाहीये. कोणी पेटवलंय मणिपूर? अरे युक्रेनचं युद्ध तुम्ही 2 दिवस थांबवलं म्हणून वल्गना करता आणि स्वतःच्या देशाच्या राज्याचा एक तुकडा जळून खाक हो घातलेला आहे. तिथं शेकडो बायकांवर अत्याचार होत आहेत, ते तुम्ही थांबवू नाही शकत. असा भारत आम्हाला नकोय. आणि ही शिष्यवृत्ती देण्याच्या पाठीमागे जे काही आमच्या विविध भावना आहेत की मुलांनी खूप शिकावं, त्या भावनेच्या बरोबर ही पण एक भावना आहे की देश जोडण्याचा एक फार वेगळा प्रयत्न आम्ही करतो.